शेती व्यवसायात चांगल्या उत्पन्नाबरोबरच कष्ट कमी व्हावेत म्हणून शेतकऱ्याकडून वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी अनेक खटाटोपी केल्या जातात। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील दत्तात्रय दहिफळे या शेतकऱ्यानं पिकांच्या संरक्षणासाठी एक छोटासा अभिनव प्रयोग केलाय। शेतकऱ्याला शेतीत येणाऱ्या संकटामुळे दिवसेंदिवस शेती करणं कष्टप्रद होत चाललंय। पण ही संकट केवळ अस्मानी आणि सुलतानी असतात अशातला भाग नाही, तर त्यापेक्षाही भयानक म्हणजे पशुपक्ष्यांनी केलेली शेतीची नासाडी। चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येकाला या संकटाचा सामना करावाच लागतो। लाख मोलाचं बियाणं खरेदी करून पाऊस पाण्यापासून वाचवूनही हरिण, मोर, रानडुक्कर मोठ्या प्रमाणात शेतीत घुसून नुकसान करतात। यातून होणारं पिकाचं 20 ते 25% नुकसान होऊन परिणामी उत्पादन घटून मोठा आर्थिक फटका देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो। पण या सगळ्यातून दिलासा दिलाय तो जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बुद्रुक गावच्या दत्तात्रय दहिफळेने पीक संरक्षणासाठी वेळ, पैसा आणि मेहनत वाचवणारा प्रयोग केलाय। दत्तात्रयनं शेतात बुजगावण्याला दाद न देणाऱ्या पक्षी आणि प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी टाकाऊ पंखा, एक परात आणि कागदी पुठ्ठ्याच्या सहाय्यानं हवेत चालणारं हे जुगाड यंत्र तयार केलंय। यात यंत्राच्या सहाय्यानं हवेद्वारे पंखा फिरून त्याचं परातीला घर्षण होत साहजिकच याचा सातत्यानं मोठा आवाज होत असल्यानं शेतात पक्षी आणि प्राण्यांचा वावर बंद झालाय। आमच्या शेतामध्ये आम्हाला 8 एकर शेती आहे। 8 एकर शेतीमध्ये ज्वारी आहे, कांदा, ऊस आहे। मग ह्या पिकाचं सगळं संरक्षण झालं। ज्या वेळेस हे चालू असेल तितक्या वेळेमध्ये पाखरं इकडं फिरकत सुद्धा नाही, तर हे एकदम चांगलं आहे आणि गावामध्ये सुद्धा 4-5 माणसांनी केलंय। यासाठी कायमचा काहीतरी उपाय केला पाहिजे हा विचार करत त्यांना एक कल्पना सुचली। त्याच्यासाठी त्यांनी जुना खराब झालेला पंखा घेऊन त्याला एक परात बसवली आणि नट बोल्टच्या साहाय्यानं एका बाजूला कागदी जाड पुठ्ठा बसवला। आपण बुजगावणं तयार करतो, त्या बुजगावण्याच्या जागेवर जर हे बसविलं तर आपल्याला शेतीचं जास्त संरक्षण करता येतंय आणि ह्याला खर्च सुद्धा एकदम फक्त 100-200 रुपये खर्च येतोय। बिघडलेला पंखा, 2 नट बोल्ट, एक आपली जेवण करण्याची परात आणि एक पुष्ठा, बस हे एवढं सामान लागतं। एवढ्या सामानातून ही वस्तू तयार होती आणि एकदम 100% ह्याला म्हणजे एकदा बसविल्याच्या नंतर पुन्हा मेंटेनन्स सुद्धा काहीच नाही। दत्तात्रय यांनी बनवलेलं हवेवर चालणारं यंत्र जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारं असून याची मागणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून होतीये। हवा आली की ते वाजले की डुकरं, वन्नरं हे अजिबात काही थांबत नव्हते शेतामध्ये। मग ते मला एक बनवून दिलं तसला एक, आणि मी नेऊन माझ्या वावरामध्ये लावला तर माझ्याकडे वन्नर नाही, डुक्कर नाही, पाखरं नाहीत। ह्याच्यापासून मला भरपूर फायदा झाला त्याचा। दत्तात्रयने तयार केलेल्या हवेवर चालणाऱ्या जुगाड यंत्रात कसलाच धोका नाही, शिवाय यापासून वेळ आणि पैशाची देखील बचत होऊ लागली आहे। साहजिकच शेतकरी वर्गासाठी काही प्रमाणात का होईना हा प्रयोग फायद्याचा ठरू लागलाय। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।